बाभळीच्या झाडाखाली लावलेला हा फळा, त्यासमोर भरलेला रस्त्यावरच्या पोरांचा शिक्षणाचा मेळा. वेलकम टू विना छताची शाळा. ज्या मुलांकडे तुम्ही सिग्नलवर, रस्त्यावर, स्टेशनवर दुर्लक्ष करता, त्या पोरांकडे दुर्लक्ष करणं छत्रपती संभाजीनगरच्या या तरुणाला शक्य झालं नाही. हातात तोडकी सिक्युरिटी गार्डची नोकरी होती, MPSCचा अभ्यास सुरू होता, पण तरीही पोरांसाठी काही करण्याची जिद्द कमी झाली नाही. भंगार वेचतात, पण त्यांच्यासोबत त्यांची मुलंही मला भंगार वेचताना दिसली. मग मला विचार पडला की ही मुलं यांच्यासोबत जातात, मग ही शाळेत जातात की नाही. मग त्यांना ज्यावेळेस बोललो की शाळेत जातात काही मुलं, तर ते नाही म्हणाले. कारण त्यांची मुलं जी काही 5 ते 14व्या गटातली मुलं आहेत, ही अगदी शाळापासून दूर आहे आणि शाळेतच जात नाहीत. जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने ओळखला जातो, छत्रपती शिवरायांच्या कार्यामुळे ओळखला जातो, त्या महाराष्ट्राची जर अशी दुर्दशा असेल तर कुठेतरी एक शोकांतिका म्हणावीच लागेल. ही सुरुवातीला मला हे कठीण गेलं, कारण मी माझ्या वॉचमॅनचे जे काही मला 2-3 हजार रुपये भेटत होते, त्याच्यातूनच मी सौ खर्चाने नोटबुक वगैरे खरेदी केल्या आणि मुलांना दिल्या, पेन दिले, आणि ह्या मुलांना त्याचा एक जिव्हाळा निर्माण झाला. या मुलांना या शाळेला छत नाहीये, बसायला बेंच नाहीयेत, ना महागड्या शाळांच्या सुविधा आहेत. आहे ते डोक्यावर आभाळ आणि समोर शिक्षणाचा समुद्र, ज्यात डुबकी मारण्याचा हक्क भगवान या पोरांना मिळवून देतोय. जे 4 वर्षामध्ये मी आज मुलांना सातत्याने शिकवत आलो, त्याच्यामध्ये मुलांनी मला आउटपुट दिलं आहे. माझे अगदी झोपडपट्टीतले मुलं 3 विद्यार्थी यावर्षी 10वीमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलं. एका मुलाला 90% पडले, दुसऱ्या एका मुलीला 86 पडले आणि तिसऱ्या मुलालाही 86 पडले. ह्या मुलांचेही स्वप्न खूप मोठे आहेत. एका मुलीला MBBS बनायचं, एका मुलाला इंजिनियर बनायचं. जिथं आधी 5 पोरंही शिकायला येत नव्हती, त्याच विना छताच्या शाळेत आता 100हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलंय, ज्यातील 3 पोरांनी 10वीला 90%हून अधिक गुण मिळवलेत. लाख रुपये फी घेणाऱ्या शाळेतली पोरं जितकं कॉन्फिडेंटली बोलत नसतील ना, त्याहून जास्त कॉन्फिडन्स या पोरांमध्ये. नाही का, आम्ही एकदम फिरत होते, सर आले नाही का, आम्हाला म्हणले की नाही का बा तुम्ही एकखट ठेवा, मी तुम्हाला शिकवतो. मग सर आम्हाला शिकवले, आम्हाला एकदम खूप आनंद वाटलं. मग आम्हाला काहीच येत नव्हतं. पहिले आम्हाला एकदम काहीच येत नव्हतं. जेव्हा भगवान सर आले, आम्हाला पेन धरता पण येत नव्हतं. मग सर आम्हाला आले, मग आम्हाला पेन वही देऊन आम्हाला शिकवून राहिलं. मग आम्हाला पहिले पेन मी नाही धरता येतं, आता सारं येतं. पोरं अशी बोलतायत म्हटल्यावर पालकांचा आनंद विचारायलाच नको. आमचा पूर्वीचा व्यवसाय होता बैलाचे घुंगरं, देवाची मूर्ती बनवण्याचा, परंतु काळाच्या ओघाने आमचा व्यवसाय ठप्प झाला. उदरनिर्वाह करता आम्ही भंगार वेचण्याचं काम सुरू करतो आहे. भगवान सर म्हणे तुम्ही काही चिंता करू नका, मी त्यांचे इथं वही पेन सर्व मी त्यांना आणून देतो आणि त्यांना मी शिकवतो. आणि भगवान सर जेव्हा इथं आले त्यावेळेस आमच्या मुलांना आहे ना, तर पेन कसा धरायचा हे सुद्धा माहीत नव्हतं, परंतु भगवान सरांनी त्यांना शिकवलं. आता त्यांना ABCD सर्व लिहिता वाचता येते. ज्या पोरांच्या आयुष्यात फक्त फावडा आणि कुदळ होती, नजरेत फक्त गरिबी होती आणि पोटात फक्त भूक होती, त्या पोरांच्या हातात भगवाननं पेन दिला, नजरेत सुखी भविष्याची स्वप्न दिली आणि पोटातील भुकेला जिद्द बनवलं. ही पोरं कदाचित शिक्षणाचे पंख लावून उद्या उंच भरारी घेतील, अख्खं आकाश कवेत घेतील, कारण या शाळेला छत नाहीये, आहे ती फक्त मोकळं आकाश. छत्रपती संभाजीनगरहून गजानन राऊतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट महाराष्ट्र. प्रवासात आहात, घराबाहेर आहात, चिंता नको. YouTubeवर टाईप करा न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा आणि पहा लाईव्ह TV आणि बातम्यांसह इंटरेस्टिंग व्हिडिओ. फेसबुकवर न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाला फॉलो करा आणि पहा सगळे ग्राउंड रिपोर्ट. प्रत्येक बातमी सर्वात आधी आमच्या ट्विटरवर @NS महाराष्ट्र या ट्विटर हँडलला फॉलो करा. तरुणाईला भुरळ पाडणारे इंटरेस्टिंग रील्स आणि अपडेट पहा इंस्टाग्रामवर. टाईप करा न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. जिथे नेट तिथे न्यूज स्टेट. लक्षात ठेवा, फरक पडतो.